नमस्कार मित्रांनो, मी रमेश जाधव आर.जे. देवांग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वात प्रथम मी आपले सर्वांचे स्वागत करत आहे. मी आज आपल्यासमोर एक व्हिडिओ सादर करत आहे आणि माझ्या व्हिडिओचा विषय आहे संघटना. आज आपण संघटना या विषयावर थोडक्यात विवेचन करणार आहे. मी आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे. संघटना म्हणजे काय, संघटना म्हणजे काय याविषयी मी आपल्याला एक दोन उदाहरणं आपल्याला देतो. आपण इतिहासात डोकावून पाहिले असता आपल्याला अनेक अशी उदाहरणे मिळतील. त्यापैकी पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड आणि 12 बलुतेदार या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून महाराजांनी त्यांना एक ध्येय दिलं, स्वराज्य, की स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. आणि मग या ध्येयासाठी सर्व मावळे एकत्र होऊन आपल्या प्राण्यांची आहुती देऊन आपलं रक्त सांडून स्वराज्य निर्माण केलं. आणि हे इतकं मजबूत स्वराज्य निर्माण केलं की ह्या स्वराज्यासमोर प्रस्थापित असलेले बादशाह औरंगजेब आणि त्यांच्या सारखे इतर असणारे बरेचसे मोठे सरदार किंवा मोठे मोठे राजा रजवाडे यांना ह्या स्वराज्याने अशी टक्कर दिली की भल्या भल्यांना या स्वराज्याच्या मावळ्यांसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. असं हे मजबूत संघटन छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं होतं, तयार केलं होतं. हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आता दुसरं उदाहरण म्हणजे द्यायचं झालं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वतंत्रता व बंधुता ही मानवी मूल्य रुजवण्यासाठी आयुष्यभर लढा दिला व त्या लढ्यामध्ये ते यशस्वी देखील, कारण त्यांचे उत्तम संघटन कौशल्य होते. त्यांनी ज्या समाजांना प्रस्थापित उच्चवर्णीयांनी जे विषमतेच्या दलदलीत लोटून दिले होते, अशा दुर्बल आणि ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेले असे अगदी खालच्या समाजातील लोकांना एकत्र करून त्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली. आणि मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे, गुलामाला जोपर्यंत त्याच्या गुलामीची जाणीव करून देत नाही तोपर्यंत तो कधीच पेटून उठत नाही. आणि बाबासाहेबांनी हेच केलं. त्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि त्याच्यानंतर हे सर्व खालच्या स्तरातले घटक पेटून उठले आणि एक जबरदस्त मोठं एक संघटन तयार झालं. आणि या संघटनेच्या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बरीचशी आंदोलने, चळवळी उभ्या केल्या आणि ह्या उच्चवर्णीय लोकांना प्रतिकार करण्यासाठी जागोजागी त्यांनी आपल्या चळवळीची पाळंमुळं उंजवून त्यांना प्रतिकार केला. डॉक्टर बाबासाहेबांनी ह्याच संघटनेच्या जोरावर, ह्या संघटनेच्या कौशल्यावर त्या काळच्या इंग्रज सरकारच्या सिस्टीमलाही धक्के दिले, हादरे दिले. आणि शेवटी बाबासाहेबांनी हे संघटन बांधून बऱ्याचशा संस्था निर्माण केल्या, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था. आणि आपल्या या दुर्बल आणि खालच्या
स्तरामध्ये असलेले जो समाज घटक आहे, ह्या समाज घटकासाठी त्यांनी संविधानामध्ये चांगल्या तरतुदी निर्माण करून दिल्या. जिथे विषमता आणि जातीयवाद नष्ट व्हावा यासाठी त्यांनी संविधानामध्ये तशी तरतूद करून ह्या खालच्या वर्गाला वरती घेण्यासाठी असा प्रयत्न केला की आज हा खालचा समाज आजही मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये आपली प्रगती करत आहे आणि शिक्षणाच्या जोरावर संघर्ष करत आहे. तर हे सर्व बाबासाहेबांनी कसं काय केलं, तर हे संघटनेच्या जोरावर. तर आता संघटना म्हणजे काय, तर संघटना म्हणजे एक समान विचाराने प्रेरित होऊन एक काही लोक एकत्र येतात आणि त्यांचा एक गट तयार होतो आणि एक ध्येय निश्चित केलं जातं आणि त्या ध्येयाच्या वाटचालीसाठी जो लोकांचा समूह तयार होतो त्या समूहाला संघटना असे म्हणतात. मित्रांनो, संघटना कशी असावी आणि तिची ताकद काय असते संघटनेची, हे याचं मी एक छोटस उदाहरण आपल्याला देतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याने आपल्या ग्रामगीतेमध्ये असं म्हटलं आहे, हत्तीसा आवरे गवती दोर, हत्तीसा आवरे गवती दोर, मुंग्या ही सापास करती जर्जर, रानकुत्रे संगटोनी हुशार, व्याघ्र सिंहासी भारी. याचा अर्थ काय की अनेक गवती काड्या एकत्र करून त्यांचा एक दोर तयार होतो आणि हा दोर एवढ्या मोठ्या ताकदवान हत्तीलाही आवर घालू शकतो, इतकी त्या ताकद त्या दोरामध्ये असते. मुंग्या जर एकत्र आल्या आणि त्याने जर सापावर अजस्र सापावर जर हल्ला केला तर त्या सापालाही जर्जर करून सोडतात. आणि रानकुत्रे संघटित झाले आणि जर त्याने व्याघ्रसिंहावर म्हणजे एखाद्या सिंहावर किंवा वाघावर जर त्याने हल्ला केला तर तो वाघालाही भारी पडतो, तो सिंहालाही भारी पडतो. ही एक संघटनेची ताकद असते. आणि म्हणून मी म्हणतो की आपण संघटित झाले पाहिजे. संघटनेचे विविध फायदे असतात आणि ते होतात. संघटनेच्या माध्यमातून समाजात एखादी जर चुकीची गोष्ट घडत असेल तर त्या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात जाऊन आवाज उठवणे किंवा एखाद्या दुर्बल घटकांवरती जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडणे, त्यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण करून सलोख्याचं वातावरण तयार करणं. संघटनेच्या माध्यमातून अनेक विधायक कामे केली होतात. जसे की सामाजिक, शैक्षणिक अशी बरीचशी चांगली कामं होतात, बरीचशी विकासात्मक कामं होतात. संघटना एक चांगली संघटना असेल तर हे शक्य होतं. संघटनेमध्ये 4 प्रकारच्या लोकांची आवश्यकता असते. एक प्रकार म्हणजे असा, ज्या लोकांकडे वेळ आहे त्यांनी संघटनेला वेळ दिला पाहिजे. दुसरा प्रकार, ज्या लोकांकडे आर्थिक सुबत्ता आहे अशा लोकांनी संघटनेसाठी आर्थिक मदत केली पाहिजे. तिसऱ्या प्रकारचे लोक की ज्या लोकांकडे शारीरिक कष्ट करायची ताकद असते, अशा लोकांनी संघटनेच्या वाढीसाठी जनतेमध्ये गेलं पाहिजे, समाजामध्ये गेलं पाहिजे आणि समाजाची एक बांधिलकी निर्माण करून संघटनेला वाढीव वातावरण, संघटना कशी वाढेल ह्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि चौथ्या प्रकारचे लोक म्हणजे की ज्या लोकांकडे या तिन्हीपैकी काही नसतं, अशा लोकांनी शांत आणि गप्प बसून
संघटनेमध्ये विघ्न निर्माण होणार नाही ह्याची दक्षता पाळली पाहिजे. कारण या चौथ्या कॅटेगरीतली जी लोक असतात ती लोक संघटनेमध्ये तिरसट उगाच तरी आपला विरोधाला विरोध करायचा म्हणून तिरसट पद्धतीने बोलून संघटनेमध्ये वाद विवाद आणि भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून अशा चांगल्या चांगल्या संघटना विघटित होतात. ह्या चौथ्या कॅटेगरीतल्या लोकांनी विचार करून त्यांनी शांत राहून जे लोक कामं करत आहेत त्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, त्यांना कामं करण्यासाठी मदत करायला पाहिजे. तर ही गोष्ट सर्वांनी लक्षात असायला पाहिजे. संघटनेमध्ये असलेल्या प्रत्येकाने एक लक्षात ठेवलं पाहिजे की मी म्हणजे संघटना नव्हे, तर संघटनेमुळे मी आहे. म्हणजेच काय की संघटनेमुळे मला महत्व आहे. आणि ज्या दिवशी आपल्यामध्ये जो मीपणा येतो त्या दिवशी त्या संघटनेमध्ये गटतट निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. काही लोक असे असतात की मी मोठा, मला जास्त समजतं, मला सांगितलं नाही किंवा मला न सांगता हे काम केलं आणि त्याच्यामुळं ती व्यक्ती त्या ठिकाणी विरोधाला विरोध करते आणि संघटनेमध्ये गटतट निर्माण होतात आणि संघटना विघटित होतात. ह्या गोष्टी कटाक्षाने आपण सर्वांनी पाळाव्या लागतात. काही संघटनेतील लोक संघटना म्हणजे राग करणे, द्वेष करणे, वादविवाद करणे, भांडणं करणे अशा प्रकारचं हे व्यासपीठ आहे. संघटना म्हणजे हे असं काय करण्यासाठी एक व्यासपीठ आहे असं समजून त्या ठिकाणी संघटनेमध्ये विघ्न आणायची कामं करतात. तर ह्या सर्व गोष्टी प्रत्येकाने लक्षात घेऊन संघटनेसाठी पोषक वातावरण निर्माण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे संघटनेतील लोकांनी हार तुरे मानापमान या गोष्टीकडे लक्ष न देता आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचा आपल्याला काहीतरी देणं आहे ह्या भावनेतून काम करावं लागतं. आपल्याला काहीतरी करायचं, विकासात्मक बदल घडवायचा आहे, विधायक काम करायचं आहे. याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन संघटनेला हातभार लावला पाहिजे. तरच ती संघटना एकजूट राहते आणि त्या संघटनेचं नाव लौकिक होतं. महत्वाची गोष्ट म्हणजे संघटनेमध्ये जर एखादं चांगलं नेतृत्व असेल तर त्या नेतृत्वाच्या मागे सर्वांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे आणि मात्र त्या नेतृत्वाला ते खेचण्याचा प्रयत्न करू नये किंवा त्या नेतृत्वाला पुढे जाण्यासाठी त्याच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करू नये हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे. कारण चांगली नेतृत्व ही कमी प्रमाणात असतात आणि म्हणून अशा नेतृत्वाला आपण जपलं पाहिजे. अशा नेतृत्वाला आपण सगळ्यांनी सहमतीने त्याला साथ दिली पाहिजे. तर संघटनेमध्ये बरीचशी चांगली सलोख्याचं वातावरण निर्माण होऊन चांगली कामं होतात. तरी मला वाटतं संघटनेविषयी आपल्याकडं बरंचसं काय बोलण्यासारखं आहे. संघटना कशी असायला पाहिजे आणि कितीतरी अशा संघटना की चांगल्या संघटना आहेत की त्या संघटनाने बरीचशी चांगली कामं केलेली आहेत आणि ती जगाला आणि या दुनियेला दाखवून दिलेली आहे की आमच्या संघटनेच्या ताकदीच्या जोरावर, आमच्या संघटनेच्या एकजुटीमुळे अशा काही संघटना बऱ्याचशा आजूबाजूला आपल्या आहेत. त्या संघटनेची माहिती आपल्याला कळावी जेणेकरून त्यामुळे आपल्याला एक प्रेरणा मिळावी ह्या उद्देशाने मी यापुढील व्हिडिओ अशा काही चांगल्या संघटना आहेत की त्या संघटनेने काही चांगली विधायक कामं केलेली आहेत, चांगली कामं केलेली आहेत, अशा संघटनेची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे आणि पुढचा व्हिडिओ मी तयार करणार आहे. तोपर्यंत मी आज आपली सर्वांची रजा घेतो. नमस्कार. माझा जर हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर आपण शेअर करा, कमेंट करा
व सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. व्हेरी गुड बाय.